कल्याण डोंबिवलीमध्ये काल सायंकाळी झालेल्या परतीच्या अवकाळी पावसाचा फटका हा दिवाळी पहाटाच्या कार्यक्रमाला देखील पडलेला आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण म्हणजेच मॅक्सी ग्राउंड परिसरात आणि याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कल्याण शहर शाखाकडनं मोठ्या प्रमाणात कल्याणकरांसाठी सुरेल दिवाळी पहाट अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याची तयारी देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकता की भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला, ज्या ठिकाणी मोठमोठे नेते जे शिवसेनेचे मोठमोठे नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी येऊन नेतृत्व करणार होते, या ठिकाणी येणार होते आणि याची तयारी देखील या ठिकाणी पूर्ण झालेली होती। मात्र काल सायंकाळी पडलेल्या पावसामुळे हा जो पूर्ण मैदान आहे या मैदानामध्ये चिखलाचे साम्राज्य झाल्याने आज पहाटेचा जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकता की जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलं होतं, छोटे मंडप बांधण्यात आले होते, त्याचबरोबर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कल्याणकरांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्थासाठी या ठिकाणी खुर्च्या देखील लावण्यात आले होते। मात्र तरी देखील पूर्ण मैदान परिसरामध्ये चिखलाचं वातावरण असल्याने चिखलमय पूर्ण परिसर जो आहे तो चिखल झाला आहे पूर्ण मैदानामध्ये आणि या चिखलामध्ये येणारे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला येणारे कल्याणकर कशा पद्धतीने बसतील याचं नियोजन पाहता कुठेतरी हा कार्यक्रम पूर्ण जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कार्यक्रम रद्द झाल्याने कल्याणकर असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांच्यामध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे। मात्र काल सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो आता सध्या दिवाळी पहाटसह अनेक कार्यक्रमाला पडताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।